सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक। या मतदारसंघामध्ये खूप निधी आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाला आहे। जे 2000 कोटीच्या वरती निधी आपल्याला या मतदारसंघामध्ये विकास कामासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। मेन म्हणजे मुख्य रस्ता हा भिवंडी-वाडा मनोर हा जो रस्ता आहे हा प्रामुख्याने या सर्व मतदारसंघाची समस्या म्हणून हा जो रस्ता आहे ह्या रस्त्यावर आपण 800 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले आणि काही दिवसांनी हा जो रस्त्याचं काम आहे हे चालू होणार आहे। त्याच्यानंतर अंजूर फाटा ते चिंचोटी मानकोली यालाही 300 कोटी रुपये त्याच्यामध्ये मंजूर केलेले आहेत। दुसरा आहे आपला मेन रस्ता जो जोडणारा अंबाडी वाशिम चिरसाड यालाही 300 कोटी रुपये मंजूर केले। नंतर अजून असे बरेचसे रस्ते आहेत त्या अंतर्गत गावाला जोडणारे रस्ते या 2 ते 2.5 वर्षामध्ये या माझ्या मतदारसंघामध्ये भरपूर असं विकास कामासाठी निधी सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार महायुतीच्या या नेत्यांमुळं या मतदारसंघामध्ये मिळाला आणि खरोखरच माझ्यासारख्या आमदाराला या ठिकाणी पुन्हा एकदा संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि श्रीकांतजी शिंदेसाहेब त्यांच्या आपल्या माध्यमातून मला पुन्हा एकदा या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी जी संधी या ठिकाणी मिळाली। साहेब खूप या मतदारसंघामध्ये खूप काम आहे जे आता वाड्यामध्ये आपण 100 ते 150 कोटी रुपये मंजूर केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून पाणी योजना असेल, जलजीवन मिशन असेल, आपण हजारांच्या संख्येने त्या ठिकाणी योजना मंजूर केलेल्या आहेत। या ठिकाणी एक ग्रामीण रुग्णालय आहे याच्या अंबाडीचं साहेब काही कारणामुळे ते थांबलेलं आहे म्हणजे त्याचं टेंडरही झालेलं आहे, वर्क ऑर्डरही झालेलं आहे, काही जागा त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे ते थांबलं आहे। वाड्यालाही तशीच परिस्थिती आहे, 100 खाटाचं हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे, मंजूर झालेला आहे पण त्याचं कामही अजून चालू होत नाही। आपण थोडीशी आम्हाला हेल्प केली तर या कामाला सुरुवात होईल। आणि अजूनही आपल्या या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून विविध योजना म्हणजे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, अशा विविध योजना या मतदारसंघामध्ये आम्ही राबवल्या आणि सक्सेसही झाल्या। असे विविध उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेत आणि सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करेन की आम्हाला पुन्हा एकदा या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी आपण मला द्याल आणि तिसऱ्यांदा आपल्याला पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला मला पुन्हा एकदा निवडून द्यायचं आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा यांचे हात बळकट करण्यासाठी मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की मला पुन्हा एकदा आपण निवडून द्याल हीच आपल्याला विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराज। जे ठिकाण आहे जिथे या लढ्याला बळ मिळालं पाहिजे, आमचा लढा यशस्वी होण्यासाठी आम्हाला हातभार लागला पाहिजे असं काम करणारी जी मंडळी आहे त्यात मी आवर्जून उल्लेख करेन। राज्याचे उपमुख्यमंत्री आला कपिल पाटील साहेबांसोबत ही संघटना किंवा सगळेच लोक ताकदीने उभे होते पण दिशाभूल करण्यात आली। परिवर्तन पाहिजे, परिवर्तन घेऊ द्या। धन्यवाद, धन्यवाद। तिथे खाली घ्या। आदरणीय दशरथ सरांचं आपण पक्षप्रवेश केलेला आहे। तसेच जिल्हा संपर्क प्रमुख आदिवासी विभाग किरण वळवी, आघाडीचे शाखा प्रमुख किसन गवारी, विठू भोईर, उपशाखा प्रमुख अंबाळी, मंगेश कांडर, शाखा प्रमुख
कॅमेरा दळवीपाडा लाजिवली मनीषजी कांबळे ज्या पक्षासोबत अगदी कठीण परिस्थितीमध्ये संघर्षाच्या काळामध्ये मी एकनिष्ठ राहिलो, जे लोकांना सांगतात की आमच्यासोबत विश्वासघात झाला, परंतु त्यांनी माझ्यासोबत विश्वासघात केला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला बोलावून घेतलं आणि मला सांगितलं की तू माझा जुना सहकारी आहे, तू माझ्या सोबत हवा आहे, तुला जो योग्य मान सन्मान अपेक्षित असेल तो इथे या ठिकाणी देण्याचं काम मी करेन. आणि मी त्यांच्या शब्दाला होकार देऊन या ठिकाणी महायुतीमध्ये आणि शिवसेनेमध्ये सहभागी झालेलो आहे. आणि मी खास करून या ठिकाणी ठामपणे सांगतोय की माझी हॅट्रिक जरी चुकली असेल परंतु शांताराम मोरे साहेबांची हॅट्रिक चुकणार नाही, कारण मी तुमच्या सोबत आहे आणि मी ज्यांच्या सोबत असतो ते निश्चितपणे विजयी होतात. याचा अनुभव जर आपल्याला बघायचा असेल तर मागची निवडणूक मी या ठिकाणी निश्चितपणे सांगेन, जो माणूस 8 पक्ष फिरून आलेला आहे, जो माणूस 3-3, 4-4 वेळा हारलेला होता, त्या माणसाला देखील जिंकवण्याचं काम त्या ठिकाणी रुपेश म्हात्रेंनी केलंय, माझ्या सोबत असलेल्या सहकार्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आता सांगतोय की त्या या ठिकाणी असलेला कोणी उमेदवार असू दे, त्यांना हरवण्याचं काम आणि सन्माननीय शांताराम मोरे साहेबांची हॅट्रिक पूर्ण करण्याचं काम मी या ठिकाणी निश्चितपणे करेन. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बघण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी सज्ज होऊया. येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी जास्तीत जास्त घरोघर सगळ्यांकडे जाऊन अगदी जे मतदार आहेत त्या मतदारांना सांगायचं की धनुष्यबाणाचं बटन जे आहे ते दाबून आपल्या उमेदवाराला या ठिकाणी विजयी करायचा आहे. कारण या राज्याचा विकास जो आहे तो विकास निश्चितपणे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतील, हा मला विश्वास आहे. त्यांच्यासोबत सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, त्यांच्यासोबत सन्माननीय अजितदादा पवार आहेत. हे निश्चितपणे या महाराष्ट्राला एक चांगल्या विकासाच्या मार्गावर नेण्याचं काम करतील. कारण आपण पाहतोय की अनेक प्रकल्प असतील, अनेक चांगल्या चांगल्या योजना असतील, या महाराष्ट्र राज्याला देण्याचं काम या सर्वांनी केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये देखील चांगल्या प्रकारचं काम करून हा महाराष्ट्र प्रगती पथावर नेण्याचं काम ही तीन नेते मंडळी निश्चितपणे करतील, त्यांच्यासोबत सहकारी पक्ष करतील याची मला खात्री आहे. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की येत्या 20 तारखेला जास्तीत जास्त संख्येने आपल्याला मतदान बाहेर काढायचं आहे आणि धनुष्यबाणाला निवडून देऊन शांताराम मोरे यांची हॅट्रिक तर करायचीच आहे, परंतु सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बघण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागत आणि सन्मान केला जात आहे. 2014 ते 2019 आपलं महायुतीचं सरकार आलं. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीस साहेब झाले आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब झाले. त्या 5 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याने विकास काय आहे ते जनतेला दाखवण्याचं काम केलं. मला आपण खासदार केलं. रुपेश म्हात्रे एकीकडे आमदार होते, एकीकडे महेश चौगुले आमदार होते आहेत, शांताराम मोरे ग्रामीणमध्ये आमदार झाले. आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा ह्या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. आज हे पुस्तक बघितल्यानंतर जो विकास आपण बघत आहात विकास खऱ्या अर्थाने सदृश विकास आपल्याला बघायला मिळाला. परंतु मागच्या 2.5 वर्षामध्ये पुन्हा ह्या विकासाला स्थगिती देण्याचं काम मागच्या आघाडी सरकारने केलं. आणि मला सांगायला आनंद आहे, शांताराम मोरेंनी या ठिकाणी दिलंय वाडा रोड, तुमचा कामन पायगाव रोड, या रोडसाठी मीही खूप प्रयत्न केलेले आहे. हॅमच्या सगळ्या चेअरमन पासून ह्या दोन्ही रस्त्यांना मंजूर करण्यासाठी मी पाठपुरावा केलेला आहे. आणि म्हणून कुडूस येथे या रस्त्यांचं भूमिपूजन विद्यमान आपले बांधकाम मंत्री आणि डोंबिवलीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्या ठिकाणी आम्ही भूमिपूजन केलं होतं. निश्चितपणाने येता येता मी बघत होतो की पुन्हा एकदा जर अशाच प्रकारचा ठेकेदार लाभला तर 7-8 वर्ष हा काही रस्ता होणार नाही. आणि म्हणून
श्रीकांत शिंदे आपल्याला माझी सूचना आहे, प्रमोद पवारने या ठिकाणी त्याचा उल्लेख केला की आपण सगळ्यांनी ही गोष्ट निश्चितपणाने लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये जनतेला वेठीस धरणारे ठेकेदार पुन्हा वर येणार नाही याची खबरदारी आपण घेण्याची आवश्यकता आहे. कारण या रस्त्याने किती बळी घेतलेत, ते कोणामुळे घेतलेत हे सगळे जनतेला माहीत आहे. मी कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करणार नाही. प्रमोद पवार यांनी रात्री रात्री रस्त्यावर उभे राहून त्यांनी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची दखल निश्चितपणाने जर तेव्हा घेतली गेली असती तर आपल्याला आज हे दिवस बघायला मिळाले नसते. या रस्त्याचा जर इतिहास काढला तर किती निधी या रस्त्यावर खर्च झालाय त्याची आपल्याला मोजदादच करता येणार नाही. आणि म्हणून शांताराम मोरे आपल्याला ही जनता तिसऱ्यांदा निश्चित निवडून देईल. तुम्ही विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता आणि विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून ही कारवाई झाली नाही आणि म्हणून आज आपल्याला पुन्हा 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 त्याच गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करावा लागतो. पुन्हा आपल्याला तिसऱ्यांदा जनता निवडून देईल. जनतेच्या मनातला विकास आपण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तो निश्चितपणाने तुम्ही कराल. आमच्या सगळ्यांचं सहकार्य आपल्या पाठीशी खंबीरपणाने राहील या बाबतीत निर्मात्र शंका नाही. माझी आपल्याला विनंती आहे की मला वाटतं एक 4-5 दिवसापूर्वीच कदाचित इथे मेळावा उबाठाच्या उमेदवाराचा झाला. त्यांनी दशरथ पाटलांनी या ठिकाणी उल्लेख केला की ज्याला स्वतःचं मत नाही, बाहेरून लादलेला उमेदवार काही असो, महाराष्ट्रामध्ये कोणीही कुठे उभं राहू शकतो. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मधल्या काळामध्ये एक भाषण आलं आणि सांगितलं की धनुष्यबाण ही निशाणी कोणाची आहे. पण मी अतिशय जबाबदारीने विधान करतो की ज्या पक्षाकडे बाळासाहेबांचा विचार आहे त्या पक्षाकडेच धनुष्यबाण ही निशाणी ठेवण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून फक्त निशाणी सोबत घेऊन त्यांनी जर आघाडीच्या सोबत जाण्याचा विचार केला असेल तर मी परवा भिवंडीच्या सभेमध्ये सांगितलं, काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटवण्यासाठी त्या विधानसभेमध्ये मारामाऱ्या झाल्या आणि शेवटी त्या सरकारने 370 कलम हटवण्याचा प्रस्ताव मंजूर केला. काँग्रेसने त्याचा निषेध केला नाही, हे आम्ही समजू शकतो. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाने निषेध केला नाही, हेही आम्ही समजू शकतो. पण इथं ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्या उभाटा पक्षाने सुद्धा या गोष्टीचा निषेध केला नाही. आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे नेहमी सांगायचे की मला एक दिवसासाठी जर या देशाचा प्रधानमंत्री केला तर काश्मीरचा 370 कलम हे एक दिवसात मी घालवून टाकेन. जे वक्तव्य बाळासाहेबांनी त्यावेळा केलं होतं त्या पक्षाचे नेते आज 370 कलम पुन्हा लागू हवं याच्यासाठी त्या आघाडीच्या सोबत बसलेले आहेत. ही विचारधारा जी आहे ही विचारधारा ठेचून पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार म्हणून शांताराम मोरे यांच्या धनुष्याच्या समोरचं बटन दाबून आपल्याला शांताराम मोरे यांना निवडून आणायचं आहे. आणि म्हणून महायुतीचा उमेदवार का निवडून आणायचा तर आपला विचार हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा विचार आहे. काल मी भावाड्याला आपल्या रामकथेसाठी गेलो होतो भगवान केरीच्या. त्या ठिकाणी आपले जगन्नाथ महाराज आले होते. जगन्नाथ महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की आपण सर्वांनी मागच्या 2 महिन्यापूर्वी बांगलादेशाच्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचे व्हिडिओ बघितले असते. त्याने अशा प्रकारचं सुतोवाच केलं की तिथे होणारे जे अत्याचार आहेत ते भले वर्तमानातल्या बांगलादेशातल्या हिंदूंच्या वरच्या अन्यायाचे असतील, पण आपण जर वेळी जागे झालो नाही तर भारतातल्या भविष्यातल्या हिंदूंचे व्हिडिओ असे यायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करून भविष्यामध्ये आपलं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल तर महायुतीच्या सोबत आपण राहिलं. मला आपल्याला अजून एक गोष्ट सांगायची आहे. परवा 2-3 दिवसापूर्वी कॅनडामध्ये अशाच प्रकारचा एक व्हिडिओ, मी माझ्या पदार्थ काही सांगत नाही, व्हॉट्सअपवर आलेला व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये खाली असं लिहिलेलं आहे
कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना त्यांच्या धार्मिक स्थळांमध्ये जाण्यासाठी त्यांना अत्याचार सहन करायला लागतो आणि तिथल्या आपल्या हिंदूंनी सगळ्यांनी एकत्र येऊन त्या लोकांनी याचा प्रतिकार केला. प्रतिकार केल्यानंतर त्यांना जे त्रास देत होते, त्यांच्यावर जे अत्याचार करत होते, त्यांना सळो की पळो करून त्या लोकांनी सोडलं आणि त्याच्या खाली एक ओळ अशी लिहिली की आम्ही जात पात ही बाजूला ठेवली, आम्ही हिंदू म्हणून सगळे एकत्र आलो, म्हणून आमच्यावर अत्याचार करणाऱ्यांना पळून जावं लागलं. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला या महाराष्ट्राचा विकासही करायचा आहे. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये, सन्माननीय अजितदादा पवार आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राने विकासाची जी उंची गाठलेली आहे, ती उंची पुन्हा आपल्याला अजून उंचावर न्यायची आहे. महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला अजून पुढे न्यायचं आहे आणि म्हणून महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणायचं आहे. आणि महायुतीचं सरकार आपल्याला आणायचं असेल तर विधानसभेमध्ये वोट वर करण्यासाठी आपल्याला शांताराम मोरे यांना पुन्हा एकदा विधानसभेमध्ये निवडून देऊन त्यांची हॅट्रिक करायची आहे. या ठिकाणी रुपेश म्हात्रेंनी उल्लेख केला की अनेक पक्ष बदलले, अनेक पक्षात गेलेली माणसं ही पराभूत झालेली माणसं निवडून आली. मी प्रयत्न केला याला लोकसभेच्या वेळेला पक्षात घेण्याचा. मी शिंदे साहेबांकडेही रात्री नेलो होतं, पण कदाचित माझे नशीब खराब, म्हणून यांनी त्यावेळेला प्रवेश नाही केला. त्याने आज सांगितलं की मी असतो, कदाचित तो असता ते चित्रच वेगळं आपल्याला बघायला मिळालं असतं. ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. म्हणून मी प्रयत्न केला, त्याच्यात यश आलं नाही. आता त्यांनी प्रवेश केलेला आहे. मला विश्वास आहे की निश्चितपणाने आज जो प्रवेश झाला तेलवडेचा झाला असेल, अजून जे जे प्रवेश झाले ते निश्चितपणाने रुपेश म्हात्रेला मानणारी लोक आहेत. शुभेच्छा दिल्या. आम्ही 5% वाढू, तुम्हीही 75% वाढा आणि 100%च्या ऐवजी 150% आपली महायुती कशी होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि 150% झाली की आता रुपेश तिथून हलायचं नाही. 2029ला पुन्हा आपल्याला हे चित्र बदलायचं आहे आणि मग रुपेश म्हात्रे जिथं असतील तिथं विजय नक्की आहे असं चित्र पुन्हा आपल्याला निर्माण करायचं आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आता त्याची सुरुवात या 20 तारखेपासून करायची आहे आणि या 20 तारखेला धनुष्यासमोरचं बटन दाबून शांताराम मोरे यांना निवडून आणून विकासाचे वारे शांताराम मोरे ही म्हण जी शांतारामने या ठिकाणी लिहिलेली आहे ती खरी करण्यासाठी आपण सगळ्यांनी आपलं योगदान देऊया. मी भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करतो की शांताराम मोरे हे जरी शिवसेनेचे असले तरी महायुतीचे उमेदवार आहेत, तुम्हीच उमेदवार आहात असं समजून महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी आपण सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून कुठेही आळस न करता 20 तारखेपर्यंत जोमाने कामाला लागून शांताराम मोरे यांना निवडून आणण्यासाठी आपलं योगदान द्यावं अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र आणि आपली रजाई घेतो. या मतदारसंघामध्ये शांताराम मोरेजी गेले 2 टर्म इथे आमदार म्हणून काम करतायत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शांताराम मोरेजी काम करत असताना विविध विकास कामे या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये यशस्वी झाले. आणि आपण सगळ्यांनी पाहिलंय की गेल्या 2-2.25 वर्षांमध्ये पंडित साहेब या महाराष्ट्रामध्ये इतके मोठे मोठे निर्णय घेतले गेले, मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला गेला, डेव्हलपमेंटची कामं या महाराष्ट्रामध्ये झाली. मला वाटत नाही की याच्या अगोदर इतक्या गतीने कधी निर्णय जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये घेतले गेले, जे निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाले. आणि प्रत्येकापर्यंत तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत वेगवेगळे निर्णय कसे पोहोचतील त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे दिवस रात्र एक करून काम करतात. असा एकही घटक आज महाराष्ट्रामध्ये उरला नाही की त्याच्यापर्यंत सरकार जे आहे ते पोचलं नाही आणि सरकारच्या योजना पोचल्या नाही. आज याच मतदारसंघाचं जर उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे तर शांताराम मोरेजी यांनी गेल्या 2 टर्म मध्ये या मतदारसंघामध्ये अनेक लोकोपयोगी कामे केली. पण सर्वात महत्वाचं म्हणजे जे सगळेच
ज्या रस्त्याबद्दल बोलतात, असा वाडा मनोर रोड त्याच्यासाठी 777 कोटी रुपये असतील. चिंचोटी अंजूर फाटा मानकोली रस्ता असेल 303 कोटी रुपये. भिवंडी तालुक्यातील एसटी डेपो ते अर्नाळा अंबाडी कल्याणशीळ असा रोड 303 कोटी रुपये. भिवंडी पारोळ 93 कोटी रुपये. कशेळी ते अंजूर 68 कोटी रुपये. वाडा भिवंडी रस्त्याचं मजबूतीकरण डांबरीकरण 25 कोटी रुपये. मला वाटते याच्या अगोदर कधी या मतदारसंघाने हजारो कोटी रुपये एकत्र कधी पाहिले नव्हते. ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये यशस्वी आपले आमदार जे आहेत शांताराम मोरेजी झाले. मी त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि मला वाटतं जास्तीत जास्त निधी जो आहे हा गेल्या 2.25 वर्षांमध्ये आपल्याला मिळाला. कारण की हे सरकार जे आहे देणारं सरकार आहे. अगोदरचं सरकार फक्त मला काय मिळतं याच्यासाठी वाट बघत होते. पण जे लोकांसाठी जे जे देऊ शकतो ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी देण्याचं काम केलं. आपण त्यांची कार्यपद्धती पाहिलेली आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कशा प्रकारे गेल्या 2.25 वर्षांमध्ये दिवस रात्र एक करून या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये वाड्या वस्ती तिथपर्यंत जो आहे हा विकास फक्त नावाला नाही तर खऱ्या अर्थाने जो आहे पोहोचवण्याचं काम केलं. विविध रस्ते जे आहे रस्त्यांना निधी देण्याचं काम केलं. हॉस्पिटल्स असतील, मेडिकल कॉलेज असतील त्याला मंजुरी असेल. आदिवासी भागामध्ये आदिवासी समाजासाठी विविध योजना असतील, या सगळ्या योजना आणण्याचं काम आपण या महाराष्ट्रामध्ये केलं. आज या भागामध्ये शेतकरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये राहतात आणि शेती करतात. शेतकऱ्यांना पहिल्यांदा पीक विमा जो आहे फक्त 1 रुपयामध्ये देण्याचं काम हा ऐतिहासिक निर्णय देखील हा आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतला. अगोदर जेव्हा 2000 रुपये द्यावे लागत होते तेव्हा लोकांना जो आहे तो 2000 रुपयाचा भुर्दंड पडत होता. आता तेच 2000 रुपयामध्ये मधून फक्त 1 रुपया जो आहे तो शेतकऱ्याला भरावा लागतो आणि 1999 रुपये जे आहे ते सरकार शेतकऱ्याचं भरते. हा फरक जो आहे तो अगोदरच्या सरकारमध्ये आणि आताच्या सरकार. अगोदर जे आपल्याला 6000 रुपये केंद्राकडून मिळत होते त्याच्यात अजून 6000 रुपये देण्याचं काम आपल्या सरकारने केलं. म्हणजे 12,000 रुपये जे आहे हे शेतकऱ्यांना देण्याचं काम आपण करतो. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना असेल, त्याचबरोबर कृषी पंप नवीन आपण एक योजना आणली जेणेकरून शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे 7.5 HP चा कृषी पंप आहे त्यांना 0 बिल. याच्या अगोदर कधी झालं होतं का? 0 बिल कधी आला होता तुम्हाला? पहिल्यांदा जो आहे हा शेतकऱ्यांना 0 बिल देण्याचं काम देखील या आपल्या सरकारने केलं. आज या ठिकाणी आदिवासी बहुल भाग आहे, मोठ्या बांधण्याचा उद्दिष्ट आणि 50,000 घरं जी आहे ती बांधून झाली. हे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणारं आपलं सरकार आहे. प्रत्येक समाजाला न्याय देणारं हे सरकार. आणि मला वाटतं पंडित साहेब पहिल्यांदा असं झालं असेल की वेगवेगळ्या समाजासाठी सगळी महामंडळं, असा एकही समाज उरला नसेल आता की त्याच्यासाठी महामंडळ जे आहे या महाराष्ट्र सरकारने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बनवलं नसेल. कारण की सगळ्या समाजाला न्याय देण्याचं हेतू जो आहे गेल्या 2.25 वर्षांमध्ये या सरकारचा आहे. मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो की जे सरकार आपल्यासाठी काम करतंय, दिवस रात्र राबतंय, त्या सरकारच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे. त्याच्यासाठी एक एक आमदार जो आहे निवडून येणं महत्वाचं आहे. म्हणूनच शांताराम मोरे यांना आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला मोठ्या मताधिक्याने जे आहे हे निवडून द्यायचंय. धनुष्यबाणासमोरील बटन जे आहे ते आपल्याला दाबायचंय. कारण की आपल्याला जो विकास पाहिजे तो आपण विकास गेल्या 2.25 वर्षांमध्ये पाहतोय. कधी इतका निधी जो आहे कुठल्याच आमदाराला मिळाला नव्हता. आज जर आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलात आणि प्रत्येक आमदाराला विचारलं, नगरसेवकाला विचारलं, महापौरला विचारलं तर सगळे लोक बोलतील आमच्या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपये जो आहे हा निधी आम्हाला सरकारच्या माध्यमाने मिळाला. अगोदरच्या मुख्यमंत्र्यांकडे पेनच नव्हता सही करायला, ते पेन ठेवायचेच नाही. पण आताचे मुख्यमंत्री जिथे जातील तिकडे जे आहे ह्या लेटरवरती सही करण्याचा विक्रम जो आहे तो देखील आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी केला.
अगोदर कोविड काळामध्ये जेव्हा सगळ्यात जास्त लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीची आवश्यकता होती, तेव्हा फक्त 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी रुपये देण्याचा विक्रम केला आणि आपल्या सरकारने गेल्या 2.25 वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी फक्त 2.25 वर्षामध्ये 350 कोटी रुपये जे आहे मुख्यमंत्री सहायता निधी दिला. हे सगळं जे आहे असंच बोलत नाही आम्ही की सर्वसामान्यांचं सरकार, हे सर्वसामान्यांपर्यंत जाणारं सरकार आहे, सर्वसामान्यांचं दुःख जे आहे हे दूर करणारं सरकार आहे. म्हणून जे आहे आम्ही सर्वसामान्यांचं सरकार बोलतो, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आपण बोलतो. का? कारण की आपल्यामधूनच आलेले मुख्यमंत्री आहे, आपल्यामधूनच जे आहे इतक्या वर्षा पदापर्यंत पोहोचलेले मुख्यमंत्री आहेत. आपल्यासारखी गरिबी जी आहे या माननीय मुख्यमंत्री मोदयांनी पाहिलेली आहे. एक सामान्य रिक्षा चालक, शाखा प्रमुख, नंतर नगरसेवक, आमदार आणि या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, हा प्रवास जो आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेला आहे. म्हणून सामान्य घरातील लोकांच्या वेदना काय आहेत हे आता मुख्यमंत्री मोदयांना, म्हणून विविध योजना आपण आणल्या. सर्वात आज सुपर डुपर हिट योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्या योजनेतून लोकांना 1500 रुपये जे आहे ते आपल्या भगिनींना जे आहे दर महिना देण्याचं काम करतो. आणि आतापर्यंत 5 हप्ते जे आहे या भगिनींच्या अकाउंट मध्ये गेले. आज इकडे महिला मोठ्या संख्येमध्ये बसलेले, आज प्रत्येक महिला जी आहे या महाराष्ट्रामधली लाभार्थी झालेली आहे. मला वाटतं इतक्या मोठ्या संख्येमध्ये कधी कुठली योजना राबवली गेली नव्हती. 5 महिन्यामध्ये 2.5 कोटी महिलांपर्यंत आपण पोहोचू शकलो. 2.5 कोटी, मला वाटतं हा खूप मोठा आकडा आहे की 2.5 कोटी म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक महिला जी आहे ही लाभार्थी आहे. पण काही लोक जे आहेत ते कोर्टामध्ये जात होते की ही योजना बंद केली पाहिजे. काही लोक म्हणाले की 1500 रुपयामध्ये काय होईल, 1500 रुपयामध्ये कोणाचं घर चालतं. मला त्यांना सांगायचंय, तुम्ही स्वतःच्या घरामधून कधी बाहेर निघाले नाही तर दुसऱ्याच्या घरामध्ये काय चालतं हे कसं कळेल. फक्त माझं कुटुंब, माझी जबाबदारी याच्या पुरतं मर्यादित राहिले, त्यांना जे आहे दुसऱ्याच्या वेदना जे आहे, दुसऱ्याच्या घरामध्ये दुसऱ्याचं घर कसं चालतं हे कधीच कळणार नाही. पण एक सामान्य कुटुंबातील आलेल्या व्यक्तिमत्वाला जे आहे मुख्यमंत्र्यांना हे नक्की कळतं की सामान्यांच्या वेदना काय, गरिबांच्या वेदना काय. म्हणूनच आपण आता काय केलं की 1500 रुपये आतापर्यंत देत होतो. काल एक वचननामा आपला आला आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं पुन्हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जेव्हा महायुतीचं सरकार येईल तेव्हा महिलांच्या अकाउंट मध्ये 2100 रुपये जे आहे प्रत्येक महिन्याला टाकण्याचं काम जे आहे ते आपलं सरकार करेल. इतके सगळे निर्णय बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, आपल्या घरामध्ये जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या अकाउंट मध्ये 5000 रुपये टाकण्याचं काम आपलं सरकार करतं. ती मोठी होईपर्यंत 1.5 लाख रुपये जे तिच्या अकाउंट मध्ये जमा होतात. आपल्या घरामध्ये मुलगी मोठी झाली की तिला उच्च शिक्षण करायचं असतं. आपल्याला देखील वाटतं आपली मुलगी जी आहे, मुलगा जो आहे डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा. पण आपल्याकडे चांगल्या कॉलेजमध्ये टाकण्यासाठी जे ती फीस नसते, त्याची देखील व्यवस्था आपल्या सरकारने घेतली, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केली. आणि सगळ्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचं शिक्षण मोफत करण्याचं काम, आपला निर्णय जो आहे तो आपल्या सरकारने घेतला. वयोश्री योजनेच्या माध्यमाने 3000 रुपये जे आहे 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या अकाउंट मध्ये टाकण्याचं काम देखील आपण केलं. 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचं काम केलं. म्हणजे एकंदरीत या सरकारने पूर्ण परिवाराची जबाबदारी जी आहे ही घेतली. हे असं एकच सरकार आहे की पूर्ण परिवाराची जबाबदारी या महाराष्ट्राच्या सरकारने घेतली, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतली. बघा इतके सारे निर्णय घेतले आपण, इतक्या सगळ्या डेव्हलपमेंटची कामं मी तुम्हाला वाचून दाखवली. इतका मोठा निधी आला. आपल्याला हे आता पुढे घेऊन जायचंय. हे अजून 5 वर्षामध्ये याच्यापेक्षा चांगलं काम आपल्याला करायचंय. म्हणून शांताराम मोरेजींना आपल्याला सगळ्यांना निवडून देणं खूप गरजेचं आहे. मी आपल्या सगळ्यांना इथे विनंती करण्यासाठी आलोय की येणाऱ्या 20 तारखेला शांताराम मोरेजींच्या नावाच्या समोरील धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून जे आहे हे शांताराम मोरेजींची हॅट्रिक जी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. कारण की शांताराम मोरेजी देखील एक गरीब कुटुंबातील आलेलं एक व्यक्तिमत्व आहे.
त्यांचा देखील प्रवास जो आहे हा शून्यातून सुरू झालेला प्रवास आहे आणि आज तिसऱ्यांदा लोकांच्या समोर जात आहेत. आपल्याला मी सांगू इच्छितो की आपला हक्काचा आमदार आपल्या बरोबर आपल्या या शहरात आपल्या या गावामध्ये राहणारा आपल्याला पाहिजे, आपल्या हाकेला धावणारा पाहिजे. जेव्हा पण आपण आठवण कराल तेव्हा तो आमदार आपल्यासाठी आला पाहिजे आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे, जेणेकरून अजून चांगल्या योजना ज्या आहेत आपण या महाराष्ट्रामध्ये आणू शकतो. एवढंच आपल्याला सांगायला मी इथे आलो. पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकांना काय आवडेल यापेक्षा लोकांची गरज काय आहे ते आपण जाणलं. डॉक्टरांनी आपल्याला जे काही सांगितलं ते मुद्दे लक्षात ठेवा. हे मुद्दे आपल्याला मतदारांना सांगायचे, समजावून सांगायचे. कारण तुम्ही सर्व कार्यकर्ते आहात. एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की ज्यामध्ये त्याचा इको काढला तर बरं होईल त्या फोनचा स्पीकरचा. बहिणीसारखा निर्णय जो आहे हा निर्णय एकूण अर्थव्यवस्थेला चालना देणारा किती आहे त्याचं महत्व जर आपण लक्षात घेतलं की ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जे 1,500 रुपये आहेत ते 1,500 रुपये चलनामध्ये येतात आणि ते चलनामध्ये आल्यामुळे त्या लाडक्या बहिणीचं घर चालतं असं नाही तर संपूर्ण समाजाचं अर्थव्यवहार हा सुद्धा त्याच्यावर अवलंबून असतो. आज 2,500 कोटी महिलांना जर महिन्याला 1,500 रुपये हे त्यांच्याकडे जात असतील तर किती मोठा अर्थव्यवहार, किती मोठं चलनवलन हे समाजामध्ये या निमित्ताने निर्माण झाले. आणि एक या सरकारने जो महत्वाचा निर्णय घेतला जो त्याच्या इतकाच मला आवडतो, जो इतक्या वर्षामध्ये कधी घेतला गेला नाही आणि त्यासाठी मला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांना मनापासून धन्यवाद द्यायचे की आपल्या प्रत्येकाला तिच्या जीवाची पर्वा न करता जी माता जन्म देते, गर्भामध्ये पोषण करते बाळाचं, ती दुसरा जन्म घेते आणि एक नवा जन्म देते, त्या मातेचं नाव मात्र मुलाच्या समोर, मुलीच्या समोर कधीही येत नाही. या सरकारने घेतलेला निर्णय हा जो लाडक्या बहिणीचा जितका महत्वाचा आहे तितकाच महत्वाचा आहे की आईचं नाव मुलाच्या आणि मुलीच्या नावासमोर वडिलांच्या बरोबरीनं लावण्याचा निर्णय हा या सरकारने घेतला. हा घराघरामध्ये पोचवा की हा आईचा सन्मान केलेला आहे, हा प्रत्येक आईचा सन्मान केलेला आहे. त्या प्रत्येक आईला आणखी एक महत्वाचा दिलासा दिलाय. जे काम आपल्याला डॉक्टर श्रीकांतजी करायचं आहे, अजून पूर्ण करायचं, हर घर जल, जल जीवन मिशन ही जी योजना आहे की आपल्या आया बहिणींचा 75% वेळ जवळपास हा पाणी भरण्यामध्ये जातो. तिची शारीरिक शक्ती त्याच्यामध्ये खर्च होते, वेळ खर्च होतो आणि आपल्या शाळेत जाणाऱ्या मुली सुद्धा शाळा सोडून त्याला पाणी भरावं लागतं. प्रत्येकाच्या घरामध्ये नळाने पाणी देणारी जी योजना आहे त्याला कोणत्या जातीचं घर आहे, कोणत्या धर्माचं घर आहे हे पाहिलेलं नाही, प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी देणारी योजना आहे. आणि ती योजना ही आपल्याकडे लागू झालेली आहे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्याला घ्यायची. अजूनही ते अपूर्ण आहे आणि विशेषतः भिवंडीतली 11 गावं ज्याला मुंबई महानगरपालिकेची टंचाई आहे त्या प्रत्येक घराघरामध्ये पाणी जाईल आणि नळाने पाणी ज्या दिवशी जाईल त्या दिवशी ती आपली भगिनी ही निश्चितपणे आनंदी होईल, समाधानी होईल. मी जास्त बोलत नाही, आशीर्वाद देण्याकरता उभा आहे. शांतारामला मी पुन्हा हॅट्रिक देण्याकरता संपूर्ण श्रमजीवी संघटना, म्हणजे फक्त आदिवासीच असतं नाही, श्रमजीवी संघटनेत आदिवासी आहेत हा सगळ्या समज, आदिवासी आहेतच पण कुणबी सुद्धा आहे, आगरी सुद्धा आहे, मुस्लिम सुद्धा आहे.
ही सगळी श्रमजीवी संघटना एक साथ शांताराम मोरेंच्या पाठीशी आणि जवळपास 36 युतीचे जे विधानसभेचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. याचं कारण फार महत्त्वाचे निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी नेता खास घेतलेले आहे. आता एकही आदिवासी असा राहणार नाही की ज्याला घराखाली जागा नाही म्हणून ज्याचं घरकुल होणार नाही असा एकही आदिवासी राज्यात राहणार नाही. 2.5 एकर जागा ही गावठाणाकरता वन विभागाची देण्याचा महत्त्वाचा निर्णय हा 2 फेब्रुवारीला घेतला. त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. त्या वनजमिनीचं जे दावे मंजूर करायचे आहेत त्याच्याबद्दलचं कामकाज हे झपाट्यानं सुरू झालेलं आहे. असे अनेक निर्णय हे जे मी सुचवले ते या सरकारने घेतलेले आहेत आणि अजून बऱ्याच गोष्टी सुचवायच्या आहेत आणि त्याकरता पुन्हा एकदा युतीचं सरकारच आलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय सदस्य आहेत, शिवसेनेचे आहेत, RPIचे असतील, मनसेचे असतील, आणखी इतर कुठले असतील, म्हणजे नाही आहे, राष्ट्रवादीचे असतील, त्या सर्वांनी नसेल ते येतील ना, आपला पाठिंबा देतील ना, ना द्यायला काय, ज्यांनी आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे प्रत्येकाच्याकडे जावं आणि शांताराम मोरेंना बहुसंख्य मोठ्यात मोठा मताधिकाने निवडून आणावं हे आवाहन मी तुम्हाला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वारेगावचे केतन पाटील, शैलेश पाटील, राजेश ठाकरे, अक्षय ठाकरे, भूपेश पाटील, प्रतीक भुईर, साहिल पाटील, विशाल पाटील, तन्मय पाटील, निलेश पाटील, समीर जाधव, तुषार पाटील, आशिष पाटील, आकाश भुईर, श्रावण ठाकरे, भरत पाटील आणि खऱ्या अर्थाने आजची ही सभा अतिशय दणक्या थाटामाट आनंदाच्या काय करता इथं बसून तुम्ही